नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला विस्तारित रूपावरून संख्या लिहायच्या आहेत. आता विस्तारित रूप म्हणजेच काय, तर जो अंक ज्या घरामध्ये आहे त्याला त्याचं विस्तारित रूप असं म्हणतात. बघा आपलं उदाहरण काय येत आहे बघा, 700 अधिक 0 अधिक 5. आता याचं आपल्याला हे झालं विस्तारित रूप आणि या विस्तारित रूपावरून आपल्याला संख्या बनवायची. मग बघा आपण इथं उच्चार करताना काय लिहिले 700 म्हणजे ते कोणत्या घरात आहे, तर ते शतकाच्या घरात आहे. ठीक आहे, मग इथं लिहिलं. आता ही 0 कोणत्या घरामध्ये आहे, एकच आहे म्हणजे ते दशकाच्या घरामध्ये आहे आणि हे 5 हे एककाच्या घरात आहे. बघा बरं 705 झालं ना, 700 अधिक 0 अधिक 5. त्यानंतर पुढील पहा 400 अधिक 60 अधिक 7. आता एकक दशक शतक, काय शतकामध्ये 2 शून्य 400 म्हटले म्हणून आपण फक्त 4 लिहिलं. इथं 60 आहे, दशक आहे, एकक दशक म्हणून इथं काय केलं 6 लिहिलं आणि इथं फक्त 7 आहे म्हणजे ते एकक आहे. म्हणजे कोणती संख्या तयार झाली, 467. त्यानंतर पुढे पहा 800 अधिक 0 अधिक 0. आता बघा एकक दशक शतक 800 म्हटले म्हणजे इथं 8 घेतलं. हां, हे 0 दशकाचं आणि हे 0 एककाचं. त्यानंतर पुढील पहा 30 अधिक 9. आता काय करायचं आहे, एकक दशक, मग हे दशकाच्या घरात 3 आलं आणि एककाच्या घरात 9 आलं म्हणजे 30 अधिक 9 किती होतात, 39. त्यानंतर पुढे पहा 200 अधिक 10 अधिक 1. आता 200 म्हटले म्हणजे काय, शतक 2 लिहिलं. 10 आहे एकक दशक म्हणजे दशकाच्या घरात 1 घेतलं आणि हे एककाच्या घरातले 1 म्हणजे 211. याचं काय आहे, या विस्तारित रूपाची संख्या काय आहे, तर ती आहे 211. त्यानंतर पुढे पहा 100 अधिक 50 अधिक 0. मग 100 एकक दशक शतक 1 घेतला, हे 5 आहे याला घेतलं आणि ही संख्या 0 त्याला आहे तसं घेतलं. 150 झाली 150. ठीक आहे, पुढे पहा 40 अधिक 4. ह्या 4ला आहे तसं घेतलं आणि ह्या 4ला त्याच्यासमोर लिहिलं म्हणजे किती झालं, 44. त्यानंतर पुढे पहा 300 अधिक 0 अधिक 6. ह्या 3ला घेतलं इथे, ह्या 0ला घेतलं इथे आणि ह्या 6ला घेतलं इथे म्हणजे कोणती संख्या तयार झाली, 306. अशा पद्धतीने तुम्ही विस्तारित मांडणीवरून संख्या लिहू शकता.